काय म्हणते प्रश्न बघा. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. किती आहे? 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती? एकदम सोपा प्रश्न आहे. काय म्हणते? 5 क्रमवार संख्यांची सरासरी. मला एक सांगा, 5 क्रमवार संख्यांची सरासरी किती आहे? बघा 48. सरासरी म्हणजे काय? मध्यांक करणारे. हा, या 5 पैकी मधला अंक कोणता आहे आपला? तो इकडले 2 आणि इकडले 2 काढता येईल ना तुम्हाला. तिकडले 2 कोणते? 48 नंतर 49 आणि 50. इकडले 2 सांगा 47 आणि मग यांनी म्हटलंय असं की शेवटच्या पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार. या दोन संख्येचा तुम्हाला गुणाकार सांगायचा आहे. चला, म्हणजे काय करता येईल? 46 गुणिले किती रे? 50. सांगा, हा शून्य असाच. 5 × 30 3 बाकी. 5 × 20 20 आणि 3 किती? किती आला पाहिजे? प्रश्नाचं उत्तर तुमच्या आहे का? बघा पर्यायामध्ये. ठीक आहे. एमपीएससी क्लर्क मुख्य 2019 हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, जायचं रे पुढे. बघा काय म्हणजे प्रश्न हा. 2 अंकी क्रमगत 13 विषम संख्यांची संख्या आहे. 2 अंकी क्रमगत 13 विषम संख्या आहेत. त्यातील प्रथम 5 संख्यांची सरासरी 39 असेल तर सर्व 13 संख्यांची सरासरी किती असेल? मजेदार प्रश्न आहे. यूपीएससी ला विचारलेला आहे म्हणून मजेदारच आहे, नाही का? बघा म्हटलं काय त्यांनी. प्रश्न असा आहे की 2 अंकी क्रमगत 13 विषम संख्या आहेत. त्यातील जे काही 2 अंकी 13 विषम संख्या आहेत त्यातील सुरुवातीची ज्या 5 संख्या आहेत, सुरुवातीच्या 5 संख्यांची त्यांनी सरासरी दिली आहे. 13ची नाही दिली. 13ची दिली आहे का? नाही. ते काय म्हणते? 13 पैकी प्रथम 5 संख्यांची, त्यात प्रथम शब्द वापरला, प्रथम 5 संख्यांची सरासरी 39 आहे. मला 5 तर संख्या काढता येईल 13 पैकी. आलं लक्षात? मग मला एक सांगा 39. ओके, हे 39 सरासरी. त्यांनी काय म्हटलं आपल्याला? विषम. विषम म्हटल्यानंतर ही तर विषम आहेच ना. याच्या नंतरच्या 2 विषम सांगा मला. 39 हा 41 हा 43. याच्या पूर्वीची विषम सांगा 37. याच्या पूर्वीची सांगा किती? 35. म्हणजे मला एक सांगा, हा आता 5 मिळाले. मग आता 13 पूर्ण लिहून घ्यायच्या. बस झाला. मग त्या 13 मधली जी मधली संख्या आहे ते कोणती असू शकते रे? मला सांगा. कोणती असू शकते? किती बी असू शकते. 13 तून 1 मायनस करा. 12. 12च्या वरती किती? 6. 6च्या नंतर 17. म्हणजे काढून पाहतो. हे किती झाले तुमचे? 5 झाले. 6वा कोणता सांगा? 45. आणि 7वी किती? हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तरी सुद्धा मी लिहून घेतो. याच्या नंतरचे लिहितो. सांगा 47 आणि 2 49 आणि 2 किती? 51. 51 आणि 2 53. 53 आणि 2 55 आणि 2 57. 57 आणि 2 झाले का? लिहित जायचं. किती संख्या पाहिजे तुम्हाला? 13. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती झाल्या? लिहू एक. अरे हो की नाही? हे बघा ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि एक लिहिलं 13. या पूर्ण बोर्डवर तुम्हाला त्यांनी म्हटलेला 13 संख्या दिसत आहे. आणि 13 संख्यांचा जो मधला पॉइंट आहे तो किती आहे? 47. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते पहिलेच काढलं आपण. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवलं आहे. येत्या लक्षात? त्या 5 वरून पूर्ण 13ची आपल्याला काय काढली आपण? सरासरी. येईल लक्षात? बरं, या संख्या कोणत्या आहेत? विषम संख्या. कोणत्या संख्या आहेत? त्यांनी नॅचरल नंबर म्हटलं तेही काढता येईल जर असा प्रश्न आला तुम्हाला. त्यांनी समसंख्या म्हटलं तरी काढता येईल. येते का लक्षात तुमच्या? चला यूपीएससी सॅट 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. सोपा आहे.
ठीक आहे, लिहिलाय रे. एका महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांना सरासरी 40 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी 83 गुण देण्यात आले, म्हणजे जास्तचे देऊन दिले. 53 त्याला पाहिजे होते, त्याला किती देण्यात आले? 83, म्हणजे जास्त दिले गेले. तर त्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणाची अचूक सरासरी सांगा. किती सरासरी सांगायचे तुम्हाला? अचूक सरासरी सांगायचे. आता मला एक सांगा, एका महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांना सरासरी 40. किती विद्यार्थ्यांना? 100 विद्यार्थ्यांना सरासरी 40. हे बरोबर आहे असं वाटलं, पण नंतर असं जाणवलं, फेर तपासणी झाली, असे आढळले की एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी 83 गुण देण्यात आले. मग याच्यातून ते वजा करतो. किती वजा करू? जे जास्तचे झाले ते वजा करा. जास्तचे कोणते झाले तुमचे? 83 दिले, किती द्यायचे होते तुम्हाला? 53. हे वजा करायचे. क्लिअर? किती जास्त दिले रे? 30. मग 30 याच्यातून वजा करावं लागेल तुम्हाला, म्हणजे बरोबर येईल. पण हे कॅन्डिडेट आहे किती? म्हणून भागेला एकूण कॅन्डिडेट. येईल लक्षात तुमच्या? अच्छा, काय होईल मग सांगा. हे किती? 4 1 4, म्हणजे हे झाले पूर्ण 4000 प्लस मायनस किती? हे किती राहत? 83 मधून 53 गेले, 30 राहिले. छेदामध्ये किती रे? पूर्ण 100. ओके, 4000 मधून 30 काढा, 3900 किती? 70. 30 कमी केले मी फक्त. भागाकारात किती येईल का लक्षात? हा 0 0 कमी केला, एक 0 दिसत आहे, म्हणजे घरा अगोदर पॉईंट देऊ का? म्हणजे उत्तर काय येईल? 39.7. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. किती? 39.7. क्लिअर? लिहून. ठीक आहे, जायचं पुढे. ए आणि बी या शहरातील अंतर 360 किमी आहे. एक कार ए पासून बी पर्यंत 40 किमी प्रति तास या वेगाने जाते आणि 60 किमी प्रति तास वेगाने परत ए कडे येते. तर कारचा सरासरी वेग किती? कसं काढते? काढा ना, काय करता. पण तिथे किलोमीटर दिलाय, तसंही निघेल असंही निघेल. सांगा कसं, जसं वाटते तसं. मला एक सांगा, सरळ काढतो. ए आणि बी या शहरातील अंतर किती आहे? 360. पहा, असं नाही निघणार का? जाताना 360 गेला, त्याची स्पीड किती होती? येताना 360 किमी आला, त्याची स्पीड किती होती? हे किती झाले? 0 0 घडले. 4 9 0 0 घडले. 6 6. एकूण तास किती रे? 15 तास. 15 काय? तास. क्लिअर? आता मला एक सांगा, एकूण अंतर किती हे? 360 360 720. भागाकारात किती? भाग जातो का बघा. कितीने भाग देऊ? जातो 15 डायरेक्ट. सांगा ना. 15 चोक 60. किती राहणार इथे? 12. आणि 15 8 48 किमी असायला पाहिजे. किंवा दुसरी पद्धत, जाणे येणे. जाताना 2, जाताना आणि येताना किती प्रवास झाले? 2. जागची किती? 40. येण्याची किती? 60. छेदामध्ये जाणे आणि येणे म्हटल्यानंतर क्रॉस होईल, बेरीज होईल. म्हणजेच काय? 40 अधिक 60. हे किती सांगा? 2 गुणेला 40 गुणेला 60. छेदामध्ये किती रे? 100. क्लिअर? सांगा. 1 2 1 2. 4 2 8 सक
हे बघा 48. क्लिअर? येतं लक्षात? लिहून. ठीक आहे. पन्नास पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्या सरासरी. मूळ संख्या पाठ आहे की नाही म्हणतच नाही. सांगा 50 पेक्षा मोठ्या. पहिली संख्या 50 पेक्षा मोठी 53 नंतर किती रे? 53 नंतर 59, 61 आणि त्या चार संख्या आहेत. 53, 59, 61, 67 यांची काय करायची? बेरीज. काय करायची? बेरीज. भागीला किती संख्या आहे? 4. याला बघा सरासरीच म्हटलंय ना त्यांनी. सांगा 7 आणि 1 8, 8 आणि 9 17, 17 आणि 3 20. राहिले किती रे? 6 आणि 2 8, 8 आणि 6 14, 14 आणि 5 आणि 5 24. भागाकारात किती? 4. 4 सक हा किती? किती राहिला आन्सर? 60. ठीक आहे. जायचं पुढे. संपादन चाचणीतील विद्यार्थ्यांच्या गटाची सरासरी 62 आहे. गट असेल पूर्ण, त्या गटाची सरासरी 62 आहे. उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी 89 असून निच्चांकी गुण प्राप्त, निच्चांकी म्हणजे कमी वाले, उच्चांकी म्हणजे जास्त वाले, निच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 25% विद्यार्थ्यांची सरासरी 36 आहे. उर्वरित मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी दर्शवणारा पर्याय. येत्या लक्षात? मला एक सांगा, एकूण विद्यार्थी किती घेऊ? आहेच नाही, आपण घेऊ 100. 100 ने उत्तर काढायचं आहे. हा एकूण. आता त्या गटामध्ये पूर्ण जे 100 कॅन्डिडेट असं गृहीत धरू, त्यांची सरासरी किती आहे? 62. लक्ष द्या. एकूण काय रे? एकूण बरोबर 100 कॅन्डिडेट गुणेला किती? 62. हे किती झाले? क्लिअर? क्लिअर? आता त्यांनी म्हटलंय उच्चांकी गुण प्राप्त करणाऱ्या 20% विद्यार्थ्यांची सरासरी. उच्चांकी वाले सांगा. उच्चांकी वाले सांगा मला काय दिलाय? किती टक्के आहे? 20%. मग 20%. 100 चे 20% म्हणजे 20. आणि आता गुण किती आहे? 89. किती रे? 0 असाच लिहिला मी. 2 9 18 1 बाकी 2 8 16 आणि 1. क्लिअर? ते उच्चांकी वाले आहे. बरं निच्चांकी वाले किती? मग निच्चांकी सांगा किती आहेत? 25% म्हणजे 25. ओके. 25% म्हणजे किती रे? 25. आणि गुणेला त्यांना किती आहे? 36. किती आहे? 36. ओके. 25 चा पाडा येतो. 25 सक
150 15 बाकी 25 त्रिक 75 75 आणि 15 किती रे येईल का लक्षात कळत आहे का? आता तुम्ही उच्चांकी काढले निच्चांकी काढले मधले काढता येईल ना उच्चांकी आणि निच्चांकीचे टोटल करतोय मी किती सांगा 0 0 0 8 आणि 0 8च 9 आणि 7 किती रे 1606 आला 1 1 आणि 1 2680 उच्चांकी आणि निच्चांकी मग मधले किती मधले काढण्यासाठी तुम्हाला काय मधल्यासाठी बघा उर्वरित मधल्या उर्वरित काय मधल्या मग मधले किती मधले काढण्यासाठी पूर्ण 6200 वजा 2600 किती हे मधले हे लक्षात करा बरोबर वजाबाकी हे बघा किती 6200 वजा 2680 ओके 0 0 हा 1 घेतला 10 मधून 8 गेले हा 1 इथे आला 1 घेतला 12 मधून 7 गेले 5 बाकी हा 1 इथे आला 6 मधून 3 गेले 3500 किती 3520 हे मधले आहे टक्केवारी किती आहे रे मधल्यांची आता टक्केवारी काढतोय मी टक्केवारी एकूण टक्के आहे तुमच्याकडे 100 वजा पहिले 20 गेले नंतर हे बघा ना पहिले किती गेले तिथे 20 नंतर काय 25 20 आणि 25 45 इथे लिहितो असं बघा 20 अधिक 25 बरोबर किती यांची टोटल सांगा 100 मधून 45 गेले 55 राहिले क्लियर बस फाईल उत्तर मिळते आता झाले आपले आता काय म्हणते उर्वरित मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांची गुणांची काय म्हटलंय मधल्या टक्केवारीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारीच्या गुणांची हे आहे मधले गुण आणि हे मधले आहे टक्केवारी भागा उत्तर सांगा म्हणून आपल्याला काय करता येईल इथे 3520 भागेला किती रे 55 5 ने भाग देऊन की 11 ने देऊ 11 11 पाची 11 त्रिक 33 2 बाकी 11 दुने हा 1 0 ओके 5 ने भाग 5 सक 30 2 बाकी 5 चोक उत्तर काय आला पाहिजे पर्याय क्रमांक 2 ठीक आहे हे लक्षात प्रश्न फक्त दिसायला मोठा आहे काहीच नाही एसटी मुख्य 2018 ला विचारला तो क्वेश्चन लिहून घ्या ठीक है ठीक है यूपीएससी सीसॅट 2019 ला विचारला म्हटलं गेला आहे क्वेश्चन आई वडील व 2 मुले अशा 4 जणांच्या परिवारामध्ये आई व 2 मुलांची वयाची सरासरी 50 किलोग्रॅम आहे आणि वडील व 2 मुलांच्या वयाची सरासरी 52 आहे जर वडिलांचे वय 60 किलोग्रॅम असेल तर परिवारातील आईचे वय किती बघा जे म्हटलं ते लिहून घेतो
यांनी आई, वडील आणि 2 मुले, एकूण कॅन्डिडेट किती आहे? 4. त्यापैकी सुरुवातीला परिवारामध्ये आई व 2 मुलांच्या वयाची सरासरी आई आणि 2 काय मुले यांच्या वयाची सरासरी 50 आहे. हे कॅन्डिडेट किती आहे? बरोबर. हे किती? काय अडचण आहे इथे? आई 1, मुले 2, एकूण कॅन्डिडेट 3. मग 3 ने याला गुणलं की झाले 150. क्लिअर? पुढची ओळ वाचा. मुलांच्या वयाची सरासरी कोण? वडील आणि 2 मुलं. म्हणजे इथे लिहितोय मी वडील प्लस सेम 2 मुले यांच्या वयाची सरासरी किती आहे? 52. 52 गुणिला किती मग आता? 3. 3 गुणे 6 आणि 3 5 15. म्हणजे हे किती झाले? 156. क्लिअर? अरे कळत आहे का? वडिलांचं किती दिलं आहे आता? वडिलांचं तरी म्हटलं आहे. क्लिअर? काय? वडील बरोबर किती आहे? 6. वडील बरोबर किती? 6. याच्यावरून काही लक्षात येतं का तुमच्या? समजा वडील याच्यातून मायनस केला तर 2 मुलं मिळते आणि 2 मुले याच्यातून मायनस केले तर आई मिळते. आपल्याला आईच पाहिजे. क्लिअर? मग मी करतो इथे पहा 2 मुले बरोबर काय? इथे लिहिलं मी 156. याच्यातून वजा करतोय फक्त वडील 156. त्यातून वजा करतो मी वडील. किती राहिले? किती झाले? बरं 96 हे कोणाचं आहे? त्या 2 मुलांचं. लिहिलंच आहे मी 2 मुले. आता मला आई पाहिजे. काय पाहिजे? आई पाहिजे. आई काढायची म्हणजे काय? 2 मुले वजा करतो म्हणून 100 किती? 150 वजा 96 किती रे? 54 वर्ष वय. हे कोणाचं असणार? आईचं असणार. येईल का लक्षात? ठीक आहे. जायचं पुढे. ठीक आहे. काय म्हणतो एका नावेत म्हटलं माहिती? नावेचे आपण गणित घेतले होते, आठवते ना? एका नावेत सरासरी 22 किलोग्रॅम वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले. सोपं आहे. एका नावेत 22 किलोग्रॅम वजनाचे 25 मुले बसली. किती किलोग्रॅम? 22 चे 25 बसले मुले. आलं लक्षात? हे काय? मुले आहे. काय हे? मुले. ओके. बसली. नावाड्यासह सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले. वजन जे आहे हे जे वजन आहे ते 22 च्या ऐवजी 24 झालं. नावाडी 1 आला. नावाडी आला म्हणजे किती झाले? 26. बस या दोघांमधला फरक म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. जसं बघा 25 दुने 50 5 बाकी 25 दुने 50 50 आणि 5 55. क्लिअर? हा सांगा रे 24 चा पाडा येतो हो की नाही? 24 सक 24 5 120. अरे हो की नाही? नाही. सांगा मला 4 सक 24 2 4 सक 24 2 4 दुने 8 आणि 2 10 0. हे 2 ने 26 च्या दुप्पट करा. किती झाले? 52. किती 4 किती 2 किती 6. बरोबर आहे का? किती? 600 झालं. मग 624 म्हणून 624 वजा 550 किती रे? सांगा बरोबर किती? हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहिलाच पर्यायामध्ये दिलेला आहे. किती? 74. क्लर्कला विचारलेला क्वेश्चन आहे एमपीसी. ठीक लिहून घ्या.
ठीक आहे. जायचं रे पुढे. काय म्हणतो, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती, असा प्रश्न घेतलाय आपण. आता यांनी म्हटलाय सम आणि दिली आहे संख्या विषम. त्याची संख्या विषम जी आहे ती सरासरी आहे. इकडे 2 असेल आणि इकडे 2 असेल, पण सम असेल. 27 च्या नंतरची सम, 28 च्या नंतरची सम, 27 च्या पूर्वीची सम, 26 च्या पूर्वीची सम, या त्या 4 संख्या, 1 ही 2 ही 3 आणि 4. तर मोठी संख्या कोणती कोणती असायला पाहिजे, 30. जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिली आहे. ठीक आहे. लिहिलंय सर्वांनी. जायचं रे पुढे. चला हा बघा काय म्हणते, 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती. समसंख्यांची सरासरी काढून घेऊ का डायरेक्ट सम त्यातल्या. पहिली सम अधिक शेवटची सम असंही घेता येते. मला एक सांग, हे बघा सम सांगा रे. 25 च्या नंतरची सम 26 च्या नंतर 28, 30, 32 आणि बस एवढ्याच संख्या आहे. आता तुम्हाला करायचं काय माहितीये का, 1 2 3 4 5 6 6ला 6ने भागायचं असं. तर मला एक सांगा, एवढ्या यांची बेरीज करून 6ने भागण्यापेक्षा सरासरी म्हणजे काय अर्थ होतो, मध्यांक होतो. सरासरी म्हणजे काय, मध्यांक होतो. मग इकडल्या 3 संख्या आणि इकडल्या 3 संख्या, बरोबर आहे. मधली संख्या सांगा, या दोघांना मधली संख्या सांगा. 31 हे उत्तर आलं. घरी गेल्यानंतर या सर्व संख्यांची बेरीज करायची आणि त्याला बरोबर 6ने भागायचं. तुमचं उत्तर किती निघते माहित आहे का. बरं याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं, याच्या नंतरची सम सांगा बरं. 26 हे लिहिली 26. ओके. आणि याच्या पूर्वीची सम सांगा बरं किती, 36. याला समजा मी 2ने भागलं तर उत्तर निघते का, पहा निघेल का. म्हणजे सूत्र काय माहितीये का, पहिली सम अधिक शेवटची सम भागेला 2. सरळ सेवा आठवते का, सरळ सेवाच मेन आहे. आलं लक्षात. चला हे किती झाले, 62 भागेला 2 भागेला किती इकडे किती राहील. मला वाटते तसं काढा. ही पद्धत आहे, ते पद्धत आहे, हे लक्षात घेऊन. किती प्रश्न झाले एकूण. चला आज इथे थांबून जाऊ, बाकीचं आपण उद्याला. ठीक, लिहून घ्या.